खोपोली येथील झेनिथ धबधबा परिसरामध्ये 10 ते 12 पर्यटक अडकलेत। जोरदार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि परत येण्याचा मार्ग बंद झाला। बचाव यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत। पाणी कमी होत नाही तोवर कुठलाही धोका पत्करू नका अशा सूचना बचाव पथकाने या पर्यटकांना दिलेल्या आहे। आपण पाहतोय प्रवाहाच्या एका बाजूला हे सर्व पर्यटक खोपोलीमध्ये अडकलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला बचाव पथक आहे। पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आहे आणि खोलही असू शकतो, त्यामुळे जोपर्यंत हे पाणी कमी होत नाही तोपर्यंत कोणताही धोका पत्करू नये अशा सूचना बचाव पथकाने या सर्व पर्यटकांना दिलेले आहे। झेनिथ धबधब्यावरची ही दृश्य तुम्ही पाहताय। या आधी सुद्धा इथं दुर्घटना घडलेल्या आपण बघितलेल्या आहेत आणि आता अचानक पाण्याचा लोंढा आलेला आहे। 10 ते 12 पर्यटक या ठिकाणी पाण्याच्या दुसऱ्या बाजूला अडकल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मात्र कोणत्याही पद्धतीनं धोका पत्करू नका अशा सूचना बचाव पथकाकडून देण्यात आलेल्या आहेत। तातडीने ही माहिती कळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन कदम जोडले गेलेले आहेत। सचिन, खोपोलीमधली दृश्य आम्ही पाहतोय, अधिक माहिती या संदर्भातली। धबधबा हा मुळातच धोकादायक ठिकाण आहे, कारण या ठिकाणी धबधबा साधारणतः आतमध्ये आणि रस्त्यावरनं येताना आपल्याला नदीच्या प्रवाहातच बाहेर यावं लागतं। आता देखील परिस्थिती आहे। सकाळपासून रायगडमध्ये पावसाचा जोर जास्त होता आणि झेनिथ धबधब्यावर पर्यटक गेले होते। पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर येण्याचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झाला आणि आता नदीच्या पात्रात पाणी वाढल्यामुळे पर्यटक साधारणतः त्या पलीकडच्या भागात अडकलेले आहेत। जे पोलीस पथक आहे, त्या बचाव पथक आहेत, ते तिथं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आता त्या ठिकाणी जाणं हे बचाव पथकांसाठी देखील धोकादायक असेल, म्हणून त्यामुळे जोपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत कोणताही धोका पत्करू नये असं सांगितलं। धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।